नमस्कार मंडळींनो, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आज असा श्रावणातलं दुसरं सोमवार आणि त्याच्याच निमित्तानं मी चाललेलं असं आपल्या देवळामध्ये. तर आज देवळातलं दुसरं श्रावण सोमवार असल्यामुळे ना देवळात पूजा वगैरे झालेली असते आणि आपण आता चाललेलं असा. तर मागच्या सोमवार कशा पद्धतीने कसा काय होता तुमका मागच्या व्लॉगमध्ये बघितलंस पहिल्या सोमवारात. त्याच्यामुळे आपण आज ते तिकडे पुढे तकडच्या देवळांतून जाऊक नाही, तर आता आपण थेट जाताला मंदिरात आणि तकडे कसा काय होता बघूच असा. तर एकादशीच्या निमित्तानं देवा कसा ती खिचडी किंवा रव अशा प्रकारची वाडी दाखवली जाते आणि आज महाप्रसादसुद्धा असा. तर आपल्या आज कोकणातलं श्रावणातलं महाप्रसाद आपल्या देवळात कसं असतं भोग गावतेला. मग थेट आता जाऊया आणि कशा प्रकारे काय होतं बघूया. मंडळींनो, आपण आता येलेलं असं आपल्या मंदिरात आणि मंदिरात गेल्यानंतर आपण आता पहिलं दर्शन करूया. तर माझ्यावर तुम्ही सुद्धा दर्शन करा. बहुतेक जण असं ते चाकरमानी असं ते मुंबईत असतात, त्याच्यामुळे थेट आपण पाहुण्याच्या चरणाकडे आपल्या गावातले असत ना त्यांना थेट दर्शन होतं. त्याच्यामुळे दर्शन वगैरे मस्तपैकी करा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता कशावर पूजा वगैरे केलेली असते, म्हणजे खामकाठी या ठिकाणी बघू शकता. त्या ठिकाणी पूजा वगैरे झाल्यानंतर वाडी दाखवली जाते इथे बघा अशा प्रकारे. तर अशा वाडी वगैरे मस्तपैकी दाखवलेली असतात. तर आपले टोटल सगळे तुम्ही वाडी बघू शकता. तर ते वाडी वगैरे झाल्यानंतर गारणं होतं. श्रावण सोमवारचा काम टाटाच्या टाटा म्हणून घेण्यात तयार हो काय चुकला त्याला समाधी मान्यता करून घेऊन त्याच्याकडे 12 आकाराकडे कोणत्याही प्रकारचं बिरो असं असं त्याच्याकडे ठेवून वार्षिक श्रावण सोमवारचा काम पूर्व राठी शिस्ती घराच्या रंगात टाकाच्या टाका म्हणून घेण्यास तयार हो काय चुकला त्याला समजली. तर या सुंदर अशा कार्यानंतर आता बाळाकाने असत ना, ते आपल्या कसे वाडी असतात ना मगाचे, ते प्रत्येक मानाप्रमाणे दिले जातात. आणि मस्तपैकी आता वाडी वगैरे घेऊन झाल्यानंतर जेवक बसलेले सगळेजण. तर ह्या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे पंक्ती बसलेल्या असतात. संपूर्ण मंदिरात असत ना वातावरण एकदम भारी झालेलं असं आणि पंक्ती सगळेजण बसलेले असत. तर डाळ भात त्याच्याबरोबर भाजी अशा प्रकारे जेवण असं. आपण आता वाढपी असल्यामुळे जरा एक म्हटलं टेक घेऊया मस्तपैकी, त्याच्यासाठी असं थांबलं आहे. तर बघू शकता सगळे आपल्या चारीसाठी असत ना ते मंडळी असत ना ती जेवक बसलेले असत. श्रावणातलं सोमवार आणि महाप्रसादी असले ना की हायला जेवण काहीतरी वेगळाच लागतात आणि त्या कोकणी माणसाला एकदम भारी माहिती असतेला. तर अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सगळेजण बसलेले असत. संपूर्ण व्ह्यू आपल्या पावण्या देवीच्या चरणाशी या ठिकाणी सगळेजण महाप्रसादाचा लाभ घेतात. एकदम बघून भारीच वाटतं. आणि कोकणात सध्या इलेक्शन फील गावाचं नाही. आता प्रत्येक सोमवार बहुतेक जणांच्या मंदिरांमध्ये ना अशा प्रकारचं वातावरण असे ह्या बघूक तुमका गावतली. तर बघा आता आपल्या पुढे दिलेलं असं आणि आपण आता डाळ भात भाजी मस्तपैकी याचा ना आनंद काहीतरी वेगळाच आहे. थोडासा थोडक्याचा जेवण पण सुंदर लागतं, याची चव काहीतरी वेगळी झालेलं असं. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर आता मस्तपैकी शिवका वगैरे होते आपल्या देवाचा आता काम असा. बाकी सगळं आता मस्तपैकी जेवण वगैरे झाला, भारी वाटला. आणि मग आता बघूया कशा प्रकारे पुढे काय होतं आता. कोकणातलं श्रावण सोमवार तुम्ही बघितलं असतं. आपल्या पावनादेवीच्या हुंबरटच्या मंदिरात कशा प्रकारे श्रावण सोमवार साजरं केलं गेलो तर दाखवण्याचा प्रयत्न केला. व्लॉग संपूर्ण नक्की बघा आणि व्लॉग आवडला असतात ना तर लाईक शेअर आणि फॉलो करू विसरा.